गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आजपासून आपण घटना दुरुस्तीची सिरीज सुरू करत आहोत, जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. विशेषतः आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क, तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आज आपण 44वी घटना दुरुस्ती अभ्यासणार आहोत. त्या संदर्भात काही बाबी तुम्ही लक्षात ठेवा. 44वी घटना दुरुस्ती जो अधिनियम आहे तो 1978चा आहे. 42व्या घटना दुरुस्तीनं जे काही बदल भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आले होते, त्यामधले जे विपर्यास जे होते, जे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्या बाबी होत्या, त्या दूर करण्यासाठी जनता सरकारने हे 44वी घटना दुरुस्ती 1978 आपण केलेली पाहायला मिळते. यामधल्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत. 13 बाबी या ठिकाणी अभ्यासासाठी आपण घेतलेल्या आहे, ज्या तुम्हाला निश्चितच आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पहिला मुद्दा लक्षात ठेवा का या घटना दुरुस्तीनुसार एक बदल केला का लोकसभेचा आणि राज्य विधानसभेचा जो कालखंड होता 42व्या घटना दुरुस्तीनं जो 6 वर्ष केला, 44व्या घटना दुरुस्तीने परत लोकसभा आणि राज्यसभा यांचा जो 5 वर्षाचा जो कालखंड होता तो पुनर्प्रस्थापित केला. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत का लोकसभा आणि विधानसभा यांच्यामध्ये जे गणपूर्तीची आवश्यकतेची तरतूद होती. तुम्हाला माहीत असेल का 42वी घटना दुरुस्ती जी झाली 1976मध्ये, त्यानं लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भातली जी गणपूर्तीची तरतूद होती ती रद्द केली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 100मध्ये गणपूर्तीची तरतूद आहे, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि गणपूर्तीची तरतूद रद्द केली होती 42व्या घटना दुरुस्तीने. मात्र 44व्या घटना दुरुस्तीने लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भात गणपूर्तीच्या आवश्यकतेची तरतूद पुनर्प्रस्थापित केली, ही बाब लक्षात ठेवा. 44व्या घटना दुरुस्तीनं हा बदल केलेला आहे. त्यानंतर पुढचा आपण तिसरा मुद्दा अभ्यासणार आहोत. संसदेच्या विशेष अधिकाराच्या तरतुदी संदर्भात जो ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचा संदर्भ वापरण्यात येत होता, तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज भारताच्या राज्यघटनेच्या कलम 105 नुसार संसदेचे जे काही सदस्य असतात, ते मग लोकसभेचे असो की राज्यसभेचे असो किंवा संसदेच्या कोणत्याही समिती असन, यांना जो विशेष अधिकार देण्यात आला, पहिला हा विशेष अधिकार ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे जे सदस्य होते त्याप्रमाणेच त्यांना विशेष अधिकार होता. मात्र हा जो संदर्भ आहे हा 44व्या घटना दुरुस्तीनं वगळलेला आहे. आज आपण बघतो की भारतीय राज्यघटनेतील 105 कलमानुसार संसदेच्या सदस्यांना किंवा संसदेच्या विशेष समित्यांना विशेष अधिकारांना संसदेचा विशेष अधिकार जो मिळाला तो भारतीय राज्यघटनेच्या 105 नुसार. हा बदल देखील 44व्या घटना दुरुस्तीनं केलेला आहे का संसदेच्या विशेष अधिकाराच्या तरतुदी संदर्भात जो आतापर्यंत जो ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचा संदर्भ वापरण्यात येत होता, तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे. नंतर चौथा मुद्दा पाहणार आहोत. संसद आणि राज्य विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भात वृत्तपत्रात जे प्रसिद्ध केलेले खरे जे अहवाल असतील, त्या अहवालांसाठी घटनात्मक संरक्षण दिलं गेलं या 44व्या घटना दुरुस्तीनुसार. या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा, इंदिरा गांधीजींच्याच काळात 42वी घटना दुरुस्ती 1976 झाली होती. त्यावेळेस इंदिरा गांधीजी यांच्या सरकारविरुद्ध जे कोणतेही पत्रकार लिखाण करत तर त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं. जे खऱ्या अर्थानं प्रकाश टाकत होते इंदिरा गांधी यांच्या राज्यकारभारावर, तर त्यांना खऱ्या अर्थानं 44व्या घटना दुरुस्तीनुसार संरक्षण मिळालेलं आहे. कारण या ठिकाणी आलेलं आहे का संसद आणि राज्य विधिमंडळाचं जे कामकाज चालते ते वृत्तपत्रात प्रसिद्ध जर खऱ्या अर्थानं केलं असेल, खऱ्या अर्थानं त्यावर प्रकाश टाकण्यात आला असेल, तर अशा व्यक्तींना, अशा पत्रकारांना, अशा लेखकांना घटनात्मक संरक्षण दिलं गेलं या 44व्या घटना दुरुस्तीनुसार. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आपण 5वा मुद्दा बघणार आहोत, तो पण अतिशय महत्त्वाचा आहे. मंत्रिमंडळाने एकदा दिलेला सल्ला पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला देण्यात आला याच घटना दुरुस्तीनुसार, म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीनुसार. मात्र मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून दिलेला जो सल्ला आहे राष्ट्रपतीला, तो राष्ट्रपतीवर आता बंधनकारक ठरणार आहे. तर अशा प्रकारची तरतूद 44व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या तरतुदीवर अनेक प्रश्न आलेले आहे का मंत्रिमंडळाने एकदा दिलेला सल्ला पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचे अधिकार राष्ट्रपतीला कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आले, तर 44व्या. आणि सोबतच मात्र मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून दिलेला सल्ला मानणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले, ही देखील तरतूद 44व्या घटना दुरुस्तीनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण 6वा मुद्दा अभ्यासणार आहोत. तो पण अतिशय महत्त्वाचा आहे का अध्यादेश काढण्याच्या संदर्भात
राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांचं समाधान अगोदर महत्त्वाचं होतं, परंतु 44व्या घटनादुरुस्तीनुसार अध्यादेश काढण्याच्या संदर्भात राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांचं समाधान हे अंतिम मानता येणार नाही. आणि जे 42व्या घटनादुरुस्तीनं जे तरतूद केली होती का अध्यादेश काढण्याच्या संदर्भात राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांचं समाधान हे अंतिम आहे, या आशयाची अगोदरची तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर 7वा मुद्दा आपण पाहणार आहोत का सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे इंदिरा गांधीजींच्या काळात 42व्या घटनादुरुस्तीनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार कमी करण्यात आले होते. ते 44व्या घटनादुरुस्तीनं पुनर्प्रस्थापित केले. ही देखील तरतूद 44व्या घटनादुरुस्तीचीच आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल इंदिरा गांधीजींनी अंतर्गत अशांतता या तरतुदीचा वापर करून भारतामध्ये 25 जून 1975मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. तर अंतर्गत अशांतता हा शब्द परत म्हणजे अशा पद्धतीने वापरण्यात येऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेऊन जनता सरकारने अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. मग तुम्हाला यावर प्रश्न अगोदर पण विचारण्यात आलेले आहे का राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बदल करण्यात आलेला आहे? तर हा बदल 44वी घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे. आता कोणताही व्यक्ती अंतर्गत अशांतता या आधारावर म्हणजे विशेषतः पंतप्रधान अंतर्गत अशांतता या मुद्द्याला अनुसरून भारतामध्ये राष्ट्रपतीच्या थ्रू आणीबाणी लावू शकत नाही. कारण एवढा मोठ्या लोकसंख्येचा भारत हा देश आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत अशांतता चालू असतात, पण प्रत्येक वेळेस अंतर्गत अशांतता असेल तर त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावणे उचित नाही आहे. ठीक आहे की सशस्त्र बंडाळी जर झाली असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी लावली जाऊ शकते, परंतु अंतर्गत अशांतता ही नियमितपणे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं तो मुद्दा वगळण्यात आलेला आहे 44व्या घटनादुरुस्तीनुसार. आणि सशस्त्र बंडाळी हा एक नवीन शब्द प्रयोग राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात 44व्या घटनादुरुस्तीनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा पण मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे का मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारशीशिवाय आता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. कारण 42वी घटनादुरुस्तीनुसार अगोदर आपण पाहिलं असेल का जे इंदिरा गांधीजी होत्या त्यांनी 1975मध्ये जे राष्ट्रीय आणीबाणी लावली होती ते फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते, त्यांच्या थ्रूच पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी लावली होती. त्यावेळेस मंत्रिमंडळाला नंतर कळवण्यात आलं होतं. ही बाब अगोदर लक्षात घेतली पाहिजे. पण आता अशा प्रकारची व्यवस्था नाही आहे. आता पंतप्रधानाला एकट्यानं निर्णय घेता येणार नाही राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचा, किंवा राष्ट्रपतीला देखील एकट्यानं निर्णय घेता येणार नाही. आता मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारसीची आवश्यकता असेल आणि जोपर्यंत मंत्रिमंडळ लिखित शिफारस करणार नाही तोपर्यंत राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकणार नाही, अशी तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत का राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याबद्दल काही प्रक्रियात्मक उपाययोजना करण्यात आला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एक प्रोसेस असली पाहिजे आणि त्या प्रोसेसनुसारच जर काही निकष पूर्ण करत असेल तरच ती राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. ही देखील तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीनं केलेली पाहायला मिळते. त्यानंतर 11वा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत असेल अलीकडे भारतीय राज्यघटनेमध्ये तर मूळ घटनेत 7 मूलभूत अधिकार होते, परंतु 44व्या घटनादुरुस्तीने एक आपला मालमत्तेचा हक्क कलम 31 रद्द केलेली आहे. आता मालमत्तेचा हक्क आपला कायदेशीर हक्क झालेला आहे. आता हा बदल का करण्यात आला हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जर हा मालमत्तेचा हक्क जर घटनेतून मूलभूत हक्कातून जर वगळण्यात आला नसता तर भारतामध्ये वेगवेगळे हायवेज असेल किंवा रेल्वे असेल, मोठमोठे रेल्वेचे रूट असतील तर ते बांधता आले नसते. कारण व्यक्तींची जी शेती असते, शेतीतून जाणारे जे हायवे आहे किंवा रेल्वे रूट आहे हे व्यक्तींनी किंवा शेतकऱ्यांनी जाऊ दिले नसते. आता तर कारण तो त्यांचा मूलभूत हक्क होता आणि मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करते. आता मालमत्तेचा हक्कच वगळण्यात आला मूलभूत हक्कातून तर त्यामुळं सर्वोच्च न्यायालय त्याचा संरक्षण करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं आज सरकारला कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून रेल्वे, रस्ते, हायवे नेण्याचा अधिकार आहे. त्याच्याविरुद्ध जर खटला तुम्ही दाखल केला सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट मूलभूत अधिकार आहे म्हणून, तरी त्यामध्ये जिंकण्याची दाट शक्यता केंद्र सरकारचीच आहे. त्यामुळं हा एक बदल आहे का जो भारताच्या
विकासासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यामुळं मालमत्तेचा हक्क त्यावेळेस ज्यावेळेस भारतातील कमीत कमी लोक शिकलेले होते, तर त्यामुळं हा जो मालमत्तेचा हक्क आहे त्यावेळेसच हे शक्य होऊ शकलं. आज हे शक्य नसलं असतं. तर त्यावेळेस मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर अधिकार म्हणून टाकण्यात आला आणि मूलभूत हक्कातून तो काढून टाकण्यात आलेला आहे. तर ही तरतूद लक्षात ठेवा का कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला. आता तो फक्त आपला कायदेशीर अधिकार आहे. तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार आणखी 2 महत्त्वाच्या तरतुदी आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात तुम्हाला माहीत असेल कलम 20 आणि 21 हे जे हमी दिलेले मूलभूत हक्क आहे हे निलंबित करता येत नाही, अशा प्रकारची तरतूद देखील या 44व्या घटना दुरुस्तीनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत का राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती यांच्या निवडणुकीच्या संदर्भात वादविवादावर निर्णय घेण्याचा जो अधिकार होता तो सर्वोच्च न्यायालयाचा होता. मात्र हा अधिकार काढून घेण्यात आला होता 42व्या घटना दुरुस्तीनुसार. मात्र या 44व्या घटना दुरुस्तीनुसार परत ही तरतूद व्यवस्थित करण्यात आली. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेच्या सभापती यांच्या निवडणुकीच्या संदर्भात जर कोणताही वादविवाद निर्माण झाला तर त्यावर निर्णय घेण्याचा आता अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार कायम ठेवलेला आहे या 44व्या घटना दुरुस्तीने. आणि 44वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा 1978ची आहे. अशा पद्धतीनं हे आज आपली घटना दुरुस्तीच्या सिरीजमधली पहिली घटना दुरुस्ती आहे. पुन्हा आपण रोज सकाळी 10 वाजता तुम्हाला एक घटना दुरुस्ती अभ्यासायला मिळेल आणि प्रत्येक वेगवेगळ्या ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहे, मग ते राज्यसेवा मुख्य परीक्षा असो की कंबाईन मेन्स, त्या दृष्टिकोनातून आपण घटना दुरुस्तीची आजपासून 44व्या घटना दुरुस्तीपासून एक सिरीजच सुरू केलेली आहे. हा सिरीजचा पहिला भाग आहे. पुन्हा आपण उद्याला सकाळी 10 वाजता भेटणार आहोत नवीन घटना दुरुस्तीनुसार. त्यामध्ये असतील त्या घटना दुरुस्तीच्या काही महत्त्वाच्या तरतुदी ज्या तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. धन्यवाद.